मित्रांनो, जय शिवराय, जय बाबाजी. आपण सध्या आहे राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमामध्ये आपण आहे आणि या ठिकाणी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य अनुष्ठान सोहळा साजरा होतो आहे. आणि या वेरूळ आश्रमात आपल्या हिंदकेसरी, डबल हिंदकेसरी आणि फॉर्च्युनरचा मानकरी असलेला लखनच्या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी लखन दाखल झालेला आहे. आता सध्या गाडीतून काढताय लखनला. तर एक भव्य दिव्य सोहळा असा आज लखनचा होणार आहे आणि लखनला बघायला हळूहळू या ठिकाणची सगळी पब्लिक, जवळपास लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. संध्याकाळी स्वतः जगद्गुरू शांतिगिरी महाराज, स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते आपल्या लाडक्या हिंदकेसरी लखनचा, फॉर्च्युनरचा मानकरी लखनचा सत्कार सोहळा होणार आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लोक सगळे फोटो घेत आहे, व्हिडिओ घेत आहे. लखनला बघण्यासाठी ही गर्दी आणि जी संबंध महाराष्ट्रभर लखननी ओळख निर्माण केलेली, त्याच्या वेगाच्या जीवावर ते त्यांनी फॉर्च्युनरचा मानकरी ठरला, हिंदकेसरी ठरला. अशा लखनचा सत्कार सोहळा आज होणार आहे. आणि पब्लिक बघा, ही तर सुरुवात आहे. संध्याकाळी याच हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. गाडी पिकअपमध्ये हवेकडून चावी घेऊन भरपाई केली मी इकडं आता. ये ना पाहिला जवळ ये ना. दादा काय सांगाल? दादा त्याला फ्री वाटर काय सांगाल? इतक्या मोठ्या भक्तिमय वातावरणात पहिल्यांदा हा सोहळा होतोय. एखाद्या नंदीचा इतक्या मोठ्या व्यासपीठावरती सत्कार होणं हा पहिला योग आहे आश्रमामध्ये. काय सांगाल? या परमपूज्य बाबाजीने पदस्पर्शन झालेली ही पवित्र भूमी आणि आज जनार्दन स्वामी महाराजांचं 36वं पुण्यस्मरण आपण साजरं करतोय. आणि ह्या वेरूळ नगरीमध्ये घृष्णेश्वराच्या पायथ्याशी आज जर आपण बघितलं, या 70 एकरमध्ये जिकडं तिकडं लाखो भाविक आपल्याला दिसतील. आणि बाबाजी ज्यांचे पूजा करत होते त्यांची भगवान महादेवाची, आणि भगवान महादेवाचं वाहन जर काय असेल तर मला वाटतं ते नंदी आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि याला आपण जसं पारंपरिक भाषेमध्ये बैल म्हणतो, पण या वातावरणामध्ये आपण ज्या ठिकाणी उभं आहे, एक आध्यात्मिक ठिकाणी आपण उभं आहे, खऱ्या अर्थाने भगवान महादेवाचं वाहन हे नंदी आहे. आणि नंदीच्या स्वरूपामध्ये आज लखन आज या लाखो भाविकामध्ये या ठिकाणी आलेला आहे. आमचे मित्र सर्जेराव चव्हाण
महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये ज्या लखांनी धुमाकूळ घातलेला आहे, शंकरपट ज्याला म्हणतो, आणि अशा या शंकरपटामध्ये आत्तापर्यंत 200पेक्षा जास्तही या ठिकाणी शर्यतीमध्ये नंबर 1 ह्या लखांनी मिळवलेला आहे. आणि अभिमान या गोष्टीचा आहे, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील करोडी हे गाव या संभाजीनगर जिल्ह्यातलं आहे. आणि आमचा हा जो लखन महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर नाव कमवतोय. अनेक पारंपरिक खेळामध्ये, पारंपरिक शंकरपट असेल, कुस्ती असेल, कबड्डी असेल, हे आपले पारंपरिक मैदानी खेळ आहे आणि छत्रपती शिवरायापासून चालत आलेले. आणि अशा याच्यामध्ये देश पातळीवर जो लखन 51,000पासून तर आज फॉर्च्युनरपर्यंत गेला आहे. त्यामुळं ज्याला आपल्याला IPL बघायची सवय आहे, CPL बघायची सवय आहे, आपण वेगवेगळे आता प्री कबड्डी, ही लीग कबड्डी हे सगळे बघतोय. पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं बराड सर, जुने जे पारंपरिक खेळ आहे यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या लखांच्या निमित्ताने किंवा महाराष्ट्रभरामध्ये असे जे काही नंदी आहे या सर्वांचं मी या ठिकाणी सर्जेराव चव्हाण त्यांचे बंधू या ठिकाणी प्रत्यक्ष लखन या नंदीला या ठिकाणी घेऊन आले. मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण आलात, थोड्याच वेळामध्ये मिरवणुकीने आपण लखन व्यासपीठाकडे जाईल. बाबाजी आणि आपले हजारो लाखो भक्त हे सुद्धा लखनला नंदीच्या स्वरूपामध्ये बघतील. आणि निश्चित आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर खूप सत्कार झालेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भव्य सोहळे, भव्य पूजन हे झालेले लखनचे. पण या ठिकाणी आज जे पूजन होईल या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते मला असं वाटतं हा पूजन आणि हा सोहळा हा निश्चित हे नंदीचे जे मालक सर्जेराव चव्हाण आणि यांना अतिशय भाग्याचा ठरेल. आणि भविष्य काळामध्ये हे चांगल्यात चांगल्या शर्यतीमध्ये, मोठ्या शर्यतीमध्ये लखन हा नंबर 1चा विजय प्राप्त करेल. हेच बाबाजीच्या वतीने मी सर्व लखन आणि त्यांचे मालक सर्जेराव चव्हाण, त्यांचे बंधू जे गाडीवर जे बसतात सर्व या सर्व, आणि सर्वात महत्त्वाचं रोज जे सर्व खुराक या नंदीची जी काळजी घेतात अशा सर्व टीमचं मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने, सोहळा समितीच्या वतीने वेरूळ या नगरीत हार्दिक स्वागत करतो आणि खूप खूप आपले आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय बाबाजी. आपल्यासोबत बराड साहेब पण आहे, माहिती दे. दादा जय शिवराय. जय शिवराय. काय सांगाल, खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून या मराठा आंदोलनात सक्रिय आहे तुम्ही. आणि जर बघितलं गेलं तर खऱ्या अर्थाने जरांगे पाटलाची भूमिका ही अगोदरपासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे कुठलेही प्रश्न असू द्या ते त्याच्या निगडीत आहे आणि जवळ आहे. काय सांगाल, आज इतक्या मोठ्या नंदीचा मान साक्षात म्हणजे भगवान शिवाच्या या दरबारात होतोय. खऱ्या अर्थाने आज हा खूप पुण्याचा दिवस आहे, पुण्यवंत दिवस आहे. कारण जनार्दन स्वामीची 36वी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. साजरी करत असताना जनशांती अशा प्रकारचा महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत. नक्कीच. आणि त्या साजरा करत असताना शांतिगिरी महाराजांनी हे संपूर्णपणे वैभव या ठिकाणी उभा केलं आहे आणि ते संपूर्णपणे त्याचं समन्वयकाची जबाबदारी जी राजेंद्र पवारांनी आमच्या ठेवलेली आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांग, सर्जेराव चव्हाणांचं माझं त्याच दिवशी बोलणं झालं होतं, परंतु मी त्या दिवशी सुद्धा मनोज जरांगे पाटलांबरोबरच होतो. परंतु मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं मी आपल्या या नंदीला, आपला लखन, या लखनला या महाराष्ट्रामध्ये नाही, या भारतामध्ये, या देशामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचा नंदी तो आहे आपला. आणि त्यांनी आपल्या मराठा समाजाचं नव्हे या शेतकरी कष्टकऱ्यांचं जी मान उंचावलेली आहे ती अजूनही उंचावण्याचा प्रयत्न तो निश्चितच करणार आहे. आणि आजचा हा दिवस आहे, आज आपण खऱ्या अर्थाने पुण्यभूमीमध्ये आलो. राजभाऊनी आत्ताच सांगितलं की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशेचा जी पुण्यभूमी आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशेचा हा ही माती आहे. इथली मातीच अशा प्रकारची आहे, कुठलीही माती जरी आपण कपाळाला लावली तर त्यामधून एक योद्धा तयार होतो. अशा प्रकारचा एक योद्धा, भारतीय योद्धा, या हिंदुस्थानातला एक मोठा योद्धा तयार करण्याचं काम आमच्या चव्हाण कुटुंबाने. आणि तू चाललं, काय नाव तुझं? आवी. खऱ्या अर्थाने तुम्ही आणि तुमचे भाऊ त्याला जे जपतात हे खऱ्या अर्थाने त्याला, कारण माणसापेक्षा याला जपतात. त्याला फक्त आपण जनावरं म्हणतो, पण जनावरापेक्षा ही वेगळी बुद्धी आहे त्याला. त्या वेगळ्या बुद्धिमत्तेने आपल्याकडे ही चालले जातात. कारण यामुळे शेतकरी कष्टकरी, या शेतकरी कष्टकऱ्याची मान उंचावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या चव्हाण पाटलांनी केलं आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय मनोज जरांगे पाटलाच्या वतीनं आणि संपूर्णपणे या महाराष्ट्रातील मराठा 6 कोटी मराठा समाजाच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं, कारण शेतकऱ्यांचा हा बैल आहे, शेतकऱ्यांचा हा नंदी आहे, शेतकऱ्यांना हा अन्न जोंधळ निर्माण करून देणारा आहे.
की ज्या गोमातेच्या पोटातून यांनी जन्म घेतलेला आहे ती गोमाता अशा प्रकारची पवित्र आहे आणि हा नंदीसुद्धा पवित्र आहे की ज्यांच्यामुळे आपण आपल्या पोटामध्ये जोंधळं खातो, अन्न निर्माण करतो. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा मित्र, शेतकऱ्यांचा दैवत, आपल्या सर्वांचं दैवत लखन आणि संपूर्णपणे आपल्या टीमचं मी आदरणीय मनोज जरांगे पाटलाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुमचं स्वागत करतो. धन्यवाद लखन. धन्यवाद दादा, धन्यवाद. मालक पण आहे सोबत, माईक द्या. स्वतः मालक भाऊ पण आहे सोबत. भाऊ, पहिल्यांदा असं घडतंय एखाद्या धार्मिक ठिकाणी लखनला इतक्या मोठ्या व्यासपीठावरती मान मिळतोय. सर्वप्रथम जय बाबाजी, जय शिवराय. आज आमचे मित्र राजीव भाऊ पवार यांनी 2 दिवसापूर्वीच फोन केला की त्यांनी सांगितलं की आपल्या लखनने छत्रपती संभाजीनगरची करोडीची मान उंचावली आणि भारतातली जी नंबर 1ची स्पर्धा होती फॉर्च्युनरची ती जिंकली. त्याबद्दल बाबाजींचा 36व्या पुण्यस्मरणाचा फार मोठा इथे सोहळा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं या नंदीला या लखनला घेऊन इथे यायचं आहे आणि बाबाजीच्या हस्ते त्याचं पूजन करून त्याचा सत्कार करायचा आहे. ते बोलल्याबरोबरच माझ्या 1 मिनिटात लक्षात आलं की ही एवढी मोठी पर्वणी आहे जिथं साक्षात शंकराचा वास आहे आणि तिथं एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे. आपल्या इथं द्वादश ज्योतिर्लिंग इथं आहे आणि म्हटलं अशा ठिकाणी जर आपल्याला, कारण ते शंकराचंच वाहन आहे आणि त्या आपल्या साक्षात नंदीला जर आपल्याला तिला जायला भेटतं आहे तर हे खूप मोठं म्हणजे बाबाजीची कृपा समजायची. आणि म्हणून ते बोलल्याबरोबर मी 1 मिनिटात हो म्हटलो आणि लगेच आम्ही इथं यायचं नियोजन केलं. नक्कीच नक्कीच. स्वतः बराड साहेब पण होते. जरांगे पाटलांकडनं पण शुभेच्छा तुम्हाला मिळाल्या आणि साक्षात बाबाजींकडनं पण शुभेच्छा तुम्हाला मिळाल्या. काय त्या ठिकाणी अनुभव राहणार आहे, कारण की स्वतः शांतिगिरी महाराज, जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत तो सोहळा होणार आहे आणि इतकी मोठी पर्वणी. आत्ताच बोलल्याप्रमाणे जिथं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सर्व पूर्वज संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या सगळ्यांची ह्या भूमीमध्ये पाय लागलेले, या भूमीत त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा भूमीमध्ये आज महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे, धर्मसोहळ्याचं काम करत आहे, धर्मस्थापनेचं काम करत आहे आणि अशा एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये यायचं काम पडलं आणि यावं लागलं किंवा त्यांनी बोलवलं तर ह्यो फार मोठा बहुमान आमच्या या लखनमुळं आम्हाला मिळाला असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद भाऊ. थँक्यू.